वस्तुशांती शास्त्रानं पूजा घातली, होम हवन केलं, सगळं केलं, वारकऱ्यांचं जेवण झालं. ज्या वस्तूमध्ये आपण वास्तव्य करणार त्या माणसांचं चित्त शांत नसेल तर वास्तू शांत करून तरी काय उपयोग आहे. म्हणून आमचं शास्त्र कुठपर्यंत कार्य करतो. एखाद्या घरात वास्तुशांत नसली तर वास्तुशास्त्र तज्ज्ञ सांगतो इकडं दार पाडा, इकडं खिडक्या पाडा, इकडं जेवणाचं करा, इकडं सोफा करा. आता हे खिडक्याने दारं पाडून मालकच ताळ्यावर नसेल तर घराला भोकं पाडून काय अर्थ आहे. मला जे ज्ञानोबरायांचं म्हणजे याचा अर्थ मला टीका म्हणून नाही, मालकाला किंमत असायला पाहिजे का घराला. मालक चेतन आहे, घर जड आहे. घरावरून मालकाची ओळख असावी. काही मालक बसेल तिथं घर तयार व्हावं. बाळूमामा इथं समाधी घ्यायच्या अगोदर त्या माळाला काय होतं आणि आज किती 1000 टन तांदूळ तिथं शिजलाय. ते मालकाची ताकद काय, त्या मंदिराची ताकद. मालक असा पाहिजे की त्या मालकावरून घर ओळखलं जावं. बंगला मोठा बांधला म्हणजे तो अमुक माणूस आहे अशी ओळख नको, ही ओळख चुकीची आहे. मालकावरून काय असावी, जागेची ओळख असावी.